बघा, आज इकॉनॉमिक्समध्ये पुढच्या भागात एंट्री करतोय आपण. आले का सगळेजण? ओके. आपण 5 इयर प्लॅन मधल्या गोष्टी समजून घेत होतो. आज आपल्याला 2 लेक्चर्स असणार आहेत. ठीक आहे, शक्य झालं तर दुपारचं जे लेक्चर आहे ते पण एक प्रॉपर पद्धतीनं कवर करून घेऊया. तर असं समजून चला की 5 इयर प्लॅन जे आहे, या 5 इयर प्लॅनमध्ये सगळ्यात पहिला प्लॅनिंग जो कन्सिडर केला जातो तो 7th प्लॅन. 7th प्लॅन जो आहे, हा 7th प्लॅन एक प्रकारे आपल्या देशामध्ये शेवटचा असा आदेशात्मक प्लॅन होता. 50-50% तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की या प्लॅनमध्ये, ठीक आहे, या प्लॅनमध्ये आपण सूचकात्मक नियोजन नाची सायन्स अँड टेक डिपार्टमेंटमध्ये, सायन्स अँड टेक डिपार्टमेंटमध्ये सूचकात्मक नियोजनाची सायन्स अँड टेक डिपार्टमेंटमध्ये काय केली तर सुरुवात केली. काय केली तर सुरुवात केली. सायन्स अँड टेक डिपार्टमेंट जे आहे ना, त्याच्यामध्ये आपण याची सुरुवात केली. तर हा जो 7th प्लॅन आहे, या 7th प्लॅन हा शेवटचा आदेशात्मक प्लॅन होता. आपल्या भारतामध्ये तसा विचार केला, आपल्या भारतात आपण एकतर मिश्र अर्थव्यवस्थेचं मॉडेल स्वीकारलं होतं. पण मिश्र अर्थव्यवस्थेचं मॉडेल स्वीकारून सुद्धा आपण आदेशात्मक नियोजनाच्या हिशोबानंच पहिल्या 7 पंचवार्षिक योजना चाललो, जे की चालायला नव्हतं पाहिजे. बरेचसे लोक असं म्हणतात की जर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती तर आदेशात्मक नियोजनाची काय गरज होती. भारताने पहिल्याच पंचवार्षिक योजनेपासून जर सूचकात्मक नियोजन स्वीकारलं असतं तर बेटर झालं असतं. कारण की आदेशात्मक नियोजन जे आहे किंवा आदेशात्मक नियोजनाचा जो भाग असतो तो साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असतो. पण आपल्या भारताची समाजवादी अर्थव्यवस्था होती का? नव्हती. आपल्या भारताने लोकशाही समाजवाद स्वीकारला होता. या लोकशाही समाजवादाचा आधार काय होता? तर मिश्र अर्थव्यवस्थेचा आधार होता. तर हे पॉईंट्स थोडेसे क्रॉसिंग आहेत, हे जरा थोडेसे नीट लक्षात ठेवा. येस, जस्ट सुरू झाला, 7th प्लॅनच चाललाय. थोडासा आवाज माझा बसलेला येईल. येस, मॅरेथॉन बॅचवरती सांगून घ्याल तर सूचकात्मक नियोजनाची सुरुवात सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटनं या ठिकाणी केली होती. शेवटचा आदेशात्मक प्लॅन होता. कालावधी होता 85 ते 90. ऑब्व्हियसली सगळ्यांना माहितीच पाहिजे. राजीव गांधी आणि VP सिंग यांच्या काळात हा प्लॅन झाला होता. या प्लॅनचा प्रतिमान होतं ब्रह्मानंद आणि वकील. आपण लास्ट टाइम बघितलं होतं त्यांचं प्रतिमान. ब्रह्मानंद आणि वकील प्रतिमान 2 लोक आहेत बघा. ब्रह्मानंद आणि वकील प्रतिमान, ज्याला मजुरी वस्तू प्रतिमान म्हणतात. या प्रतिमानाला काय म्हणतात? मजुरी वस्तू प्रतिमान. हे प्रतिमान रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं होतं. कारण की बघा, इथं काय दिलं जाते? मजुरी. मजुरी कधी दिली जाते? मजुरी कधी दिली जाते? ज्यावेळेस आपण रोजगार देतो. म्हणजेच काय तर हा प्लॅन एक प्रकारे रोजगार निर्मिती ची जनक योजना म्हणतात. आपण खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करायचं ठरवलं. बरं, आता रोजगार निर्मिती कशी करायचं ठरवलं? तर रोजगार निर्मिती आपण काय केलं? राष्ट्रीय योजना अशा तयार केल्या. रोजगार निर्मिती कशी करणार आपण रोजगार निर्मिती? तर आपण काय केलं? आपण अशा काही राष्ट्रीय योजना, तयार केल्या, ज्या राष्ट्रीय योजनांमध्ये एक खूपच वेगळ्या आगळ्या स्वरूपाच्या अशा काही राष्ट्रीय योजना तयार केल्या की ज्या राष्ट्रीय योजनाद्वारे
ठीक आहे, ज्या राष्ट्रीय योजनांच्या द्वारे आपण अकुशल कामगारांना रोजगार देणार होतो. राष्ट्रीय योजना अशा होत्या की ज्याद्वारे आपण अकुशल कामगार जे होते त्या अकुशल कामगारांना आपण रोजगार देणार होतो. आणि लिटरली सांगायचं गेलं तर या गोष्टीमुळं आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागला, खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला. मग ह्याच्या काळात कमीत कमी एक 8 ते 10 योजना आल्या होत्या. हा 7th प्लॅन म्हणजे योजनांचा भडीमार होता. योजनांचा भडीमार होता, ज्याच्यामध्ये इंदिरा आवास योजना होती 85-86ला, केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम होता 86चा, त्यानंतर तिसरा 20 कलमी कार्यक्रम होता, नंतर तुम्ही लिहून घ्याल राष्ट्रीय गृह बँक वगैरे तयार झाल्या होत्या. आपण शिक्षण धोरण आलं होतं, ठीक आहे, आपण शिक्षण धोरण 1986ला तयार केलं होतं. राष्ट्रीय रोजगार योजना आली होती, ही जवाहर रोजगार योजना लक्षात ठेवा. जवाहर रोजगार योजना बऱ्याचदा विचारलेली आहे. ही जवाहर रोजगार योजना आपण 1 एप्रिल 1989मध्ये म्हणजे शेवटी राजीव गांधींचा जो कार्यकाळ संपत चालला होता त्यावेळेस केली होती. तसंच नेहरू रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना जवाहर रोजगार योजना आणि नेहरू रोजगार योजना अशा 2 रोजगार या ठिकाणी योजना तयार केल्या गेल्या होत्या. तर ह्या रोजगार योजना इम्पॉर्टंट आहे 7th प्लॅनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, ठीक आहे. योजनेचं नाव होतं रोजगार निर्मिती जनक योजना. बस एवढाच विशेष महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये ना ॲक्च्युअलमध्ये योजना खूप डेव्हलप झाल्या होत्या. त्यातल्या रोजगारासाठीच्या ह्या 2 योजना होत्या. इंदिरा आवास विसरायची नाही, इंदिरा आवास योजना. इंदिरा आवास योजना म्हणजे काय, तर आपल्याला घर देणार, म्हणजे जे गरीब LPG मध्ये येतात, LPG मध्ये नाही सॉरी BPL मध्ये येतात, तर BPL मध्ये असलेल्या लोकांना सेटअप करून देणे. 7 प्लॅनचं जे लक्ष होतं ना, हे लक्ष ठेवलं होतं 5% आणि जे साध्य झालं ते साध्य झालं 6%. त्यामुळं ही योजना यशस्वी झाली. योजना काय झाली तर यशस्वी बनली, ठीक आहे. तर ही झाली तुमची 7वी योजना. 7वी योजनेमध्ये एवढं पाठांतर झालंच पाहिजे. स्पेशली या 2 योजना लक्षात ठेवा. ह्या विचारल्या गेलेल्या आहेत MPSCद्वारे आणि लोक कन्फ्यूज होतात. जवाहर रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना. लिहिलं? पॉइंट लिहिले? बढिया. ठीक आहे, पुढचा पॉईंट. त्यानंतर आली आपल्याकडे 1990 नंतर एक वाईट कंडिशन. ओके, हां, एक सांगायचं राहिलं, 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यात जास्त खर्च केला होता ऊर्जा क्षेत्रावर. ऊर्जा क्षेत्र, या ऊर्जा क्षेत्रावर जवळपास 28% खर्च झाला होता, खूप जास्त झाला होता. देन टार्गेट करू आपण 8th प्लॅन. 8th 5-year प्लॅन जो होता, 8th 5-year प्लॅनमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, बरं 8th 5-year प्लॅन पण नाही, ॲक्च्युअलमध्ये आपल्याकडे 1990 पर्यंत एक बिकट कंडिशन अशी झाली होती. 1990ची गोष्ट घेऊ. 1990मध्ये ॲक्च्युली 89मध्ये राजीव गांधी हारले. राजीव गांधी हारले आणि VP सिंग जिंकले. VP सिंग यांचं सरकार आलं, पण यांचं सरकार सुद्धा काही जास्त काळ टिकलं नाही. तर झालं असं की VP सिंग सरकारनं एक जाहीर कसं केलं की राजीव गांधींच्या सरकारवरती खूप टीका केली. राजीव गांधींनी देशाचं वाटोळं लावलं, असं केलं तसं केलं. तर VP सिंग सरकारनं 1990मध्ये ज्यावेळेस ही योजना संपली
त्यावेळेस व्ही.पी. सिंग सरकारच्या यश प्राप्त तर झालं, ठीक आहे, ही 7वी योजना यशस्वी झाली. 7वी योजनेमध्ये ग्रोथ खूप झाली. परंतु 1990मध्ये अशा काही गोष्टी घडल्या ड्रॅमॅटिकली, की ज्या 1990मधल्या गोष्टी अर्थव्यवस्थेसाठी उपयोगाच्या नव्हत्या. आपली जी अर्थव्यवस्था होती, या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला. आणि तो झटका असा होता की राजीव गांधी हरले होते, व्ही.पी. सिंग यांचं सरकार आलं होतं आणि बऱ्याचशा लोकांनी इन्व्हेस्टमेंट काढून घेतली. राजीव गांधी जर परत राहिले असते तर बरेचशा आपल्या देशाची प्रगती झाली असती, बरेचसे इन्व्हेस्टर्स आपल्या देशामध्ये थांबले असते. बट अनफॉर्च्युनेटली आपला योजनांवरचा जो खर्च होता, आपला खर्च खूप जास्त झाला. खर्च एवढा जास्त झाला की अक्षरशः आपल्याला आपले जे कर्ज आहे ना, आपण कर्जात बुडलो. काय होतं? कर्जात बुडलो. असं होतं. एखाद्या गोष्टीचा खर्च खूप जास्त झाला तर आपण काय होतो? कर्जात बुडतो. आणि भारत सरकारचं तसंच झालं. भारतामध्ये राजकोषीय तूट तयार झाली. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. हा विचारला जातो की 1990मध्ये अर्थव्यवस्थेत प्रॉब्लेम कोणता होता? तर राजकोषीय तूट. काय असते ही राजकोषीय तूट? तर राजकोषीय तूट ही अशी असते की ज्याच्यामध्ये आपल्या देशातील जे चलन आहे, आपल्या देशातील जो चलन साठा आहे, हा चलन साठा पूर्णपणे संपून जातो. आपल्या देशातील तिजोरीतील पैसा संपतो. आपल्या देशातील परकीय चलन कमी होऊन जातं. आपल्याला कोणी लोन पण देत नाही. आपल्याला सोनं गहाण ठेवायची वेळ येते, तर इथपर्यंत लेवल आणू द्यायची नसते. ठीक आहे. सोनं कधी गहाण ठेवणं म्हणजे एक प्रकारे काय झालं होतं की आपल्या देशाला खूप मोठं आर्थिक संकट आलं होतं. आणि आर्थिक संकटातून वरती आणण्यासाठी आता सरकारला एक नियोजन करणं गरजेचं होतं. आणि म्हणून आपण त्या काळामध्ये 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर आपण 2 वर्षाच्या वार्षिक योजना आणल्या होत्या. ठीक आहे. वार्षिक योजना आणल्या होत्या. वार्षिक योजना आणण्याचा उद्देश कुणी दिला होता, काय दिला होता हे मॅटर नाही करत, कारण की हे कधी पुढं दिलं पण नाही आहे. पण वार्षिक योजना ज्या आणल्या होत्या, या वार्षिक योजना काळामध्ये सुद्धा सरकार पडापडी चालू झाली होती. वार्षिक योजना 1990 आणि 91 आणि 1991 1992 या काळामध्ये चंद्रशेखर सरकार आलं होतं. कोणतं सरकार आलं होतं? तर चंद्रशेखर यांचं सरकार होतं. म्हणजे तुम्हीच विचार करा, चंद्रशेखर हे प्राईम मिनिस्टर होते सुरुवातीला. म्हणजे व्ही.पी. सिंग 90ला 91ला 90ला पडले, 89ला व्ही.पी. सिंग आले आणि 90ला ते पडले पण. म्हणजे त्यांचं सरकार गेलं. यांचं तर गेलतंच, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट लोकांनी काढून घेतली. यांचंही पडलं. यांच्यानंतर चंद्रशेखर प्राईम मिनिस्टर झाले. चंद्रशेखरला सपोर्ट म्हणून कोण आलं होतं? तर काँग्रेस बसलं होतं. राजीव गांधींनी चंद्रशेखरला बाहेरून सपोर्ट केला होता, म्हणून चंद्रशेखर पीएम झाले. पण चंद्रशेखर यांचं जे धोरण होतं हे हिंदूवादी धोरण होतं. काय होतं? हिंदूवादी धोरण. हे हिंदूवादी धोरण म्हणजे काय? तर बाबरी मस्जिद वगैरे ह्या संदर्भात चंद्रशेखरने काही वादग्रस्त काय केले होते? कथनं केले होते. आणि या वादग्रस्त कथनांमुळे काय झालं होतं की चंद्रशेखर जो आहे ते चंद्रशेखरचं सुद्धा सरकार पडलं. मग काँग्रेसचं सरकार, मग काँग्रेसने काय केले? इलेक्शन्स केले. म्हणजे काँग्रेसने इलेक्शन लढवायचं डिमांड केली, तर काँग्रेसच्या त्या इलेक्शनच्या दरम्यानच राजीव गांधींचा मृत्यू पण झाला. हे सगळं 90-91च्या काळातच घडलं. राजीव गांधींचा मृत्यू 1991ला झाला. देन 1990-91च्या काळामध्ये, त्या काळामध्ये चंद्रशेखर होते. पण चंद्रशेखरच्या नंतर राजीव गांधी नव्हता, कोण झाले? नरसिंह राव झाले. कारण की याच दरम्यान राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता. चंद्रशेखर यांचा पाठिंबा राजीव गांधींनी काढला, सरकार पाडलं आणि नवीन इलेक्शन घेतलं. तर नवीन इलेक्शनमध्ये त्या प्रचाराच्या दरम्यान काँग्रेसचे नेते राजीव गांधींची हत्या झाली आणि मग काँग्रेसचं सरकार प्रॉपर बनलं 1991 ते 1996. 1991 ते 1996 हे नरसिंहराव या ठिकाणी कोण होते? प्राईम मिनिस्टर होते. पण आता नरसिंहरावांना सुद्धा लगेच त्यांनी आल्या 1992 ते 1997 पहिले तुम्ही त्यांचा PM म्हणून कार्यकाळ लिहितो 1991 ते 1996. हा त्यांचा PM म्हणून कार्यकाळ होता. मग PM मधून आल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपण सुरुवातीच्या काळात एकदम पंचवार्षिक योजना लॉन्च करण्यापेक्षा एक वार्षिक योजनाच लॉन्च करू.
तसंही चंद्रशेखरने एक वार्षिक योजना लॉन्च केलीच होती आणि ह्या एक वार्षिक योजना लॉन्च करण्यामागं काँग्रेसच होतं हे विसरायचं नाही, कारण की काँग्रेसचा सपोर्ट होता त्यांना. शेवटी ह्या 2 एक वार्षिक योजना या ठिकाणी आल्या. ह्या एक वार्षिक योजनेमध्ये आपल्या देशाचं एवढी वाट लागली होती की पहिली गोष्ट तर या काळात आपण सोनं गहाण ठेवलं. सोनं गहाण ठेवलं, आपलं परकीय चलन कमी झालं होतं. देशात आर्थिक संकट येईल की काय असं वाटत होतं. त्यातच चंद्रशेखर यांचा सपोर्ट काढल्यामुळे इलेक्शन घ्यावे लागले. तर निवडणुकीचा खर्च वेगळाच. इथं अचानक निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आपल्या देशात आर्थिक संकटमधून बाहेर येण्यासाठी मग आपण जे नवीन सरकार आलं होतं नरसिंह राव यांचं, मग यांनी अवमूल्यन चलनाचं, रुपयाचं अवमूल्यन करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन घेतला. रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय. रुपयाचे अवमूल्यन करण्याचा एक महत्त्वपूर्ण असा या ठिकाणी निर्णय घेतला गेला आणि या निर्णयामुळे रुपयाचं अवमूल्यन करण्याचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला. आणि हा जो निर्णय होता, या निर्णयामुळे रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपल्या कुठं ना कुठंतरी, ठीक आहे, आपल्या कुठं ना कुठंतरी एक डेव्हलपमेंट करण्याचं एक महत्त्वाचा डिसिजन घेण्यात आला. 1991-92 मध्ये खूप मोठे इश्यू झाले होते. एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे अवमूल्यन केलं होतं, एक ऑल अँड ॲव्हरेज 3 टप्प्यात अवमूल्यन केलं होतं, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या होत्या. सगळ्यात पहिले तर 1991-92 ह्या काळामध्ये राजीव गांधींची हत्या झाली. इथंच राजीव गांधी हत्या कधी झाली? तर ती 21 मे 1991 झाली. दुसरी गोष्ट, रुपयाचं अवमूल्यन कधी झालं? तर अवमूल्यन हे जुलैमध्ये झालं. जुलैमध्ये 3 दिवस होते, 1, 3 आणि 15. 1, 3 आणि 15. 15 जुलै 1991 अवमूल्यन केलं. 18.7% अवमूल्यन झालं होतं. तसंच हे 1, 3, 15 जुलै 1991 झालं. त्याच 24 जुलै 1991 आपण LPG मॉडेल स्वीकारलं. हे 3 डेट लक्षात ठेवायच्या. 21 मे 1991 राजीव गांधींची हत्या, 1, 3, 15 जुलैला रुपयाचं अवमूल्यन जे 18.7 झालं होतं, ठीक आहे, 18.7 झालं होतं. आणि 24 जुलै 1991 LPG मॉडेल. अवमूल्यन म्हणजे आपल्या रुपयाची किंमत कमी केली होती. अवमूल्यन म्हणजे काय? तर आपल्या रुपयाची किंमत कमी केली होती. 1 जुलैला आपल्या रुपयाची व्हॅल्यू 9.5 कमी केली होती. हे टक्केवारी पण लक्षात ठेवा. 1 जुलैला किती केली होती? तर 9.5%. 3 जुलैला आपलं अवमूल्यन केलं होतं रुपयाचं किती? तर 10 ते 10.75% आणि 15 जुलैला आणखी अवमूल्यन केलं होतं 2%. याच्यात 3 टप्प्यामध्ये अवमूल्यन झालं होतं. अवमूल्यन म्हणजे आपल्या रुपयाची व्हॅल्यू कमी केली जाते. म्हणजे $1 म्हणजे आज $1, ओके, $1 म्हणजे समजा 50 रुपये असेल. जर अवमूल्यन केलं तर $1 म्हणजे 60 रुपये होतं. म्हणजे आपली रुपयाची किंमत कमी होते. डॉलरच्या तुलनेत आपला रुपया कमी झाला. आणि याद्वारे आता हे का केलं जातं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे केलं जातं परकीय चलन मिळवण्यासाठी. हे सरकार करतं. अवमूल्यन कोण करतं? सरकार करतं. अवमूल्यन RBI नाही करत. अवमूल्यन कोण करतं? सरकार करतं. आता ह्याच्यावरती आपण अजून अस्तित्व बॅचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेणार आहोत. अवमूल्यन तुमचं झालंच नाही आहे. संग्राम बॅचवाल्या लोकांचं सगळं इकॉनॉमिक्स उरकलेलं आहे जवळपास. रुपयाचे अवमूल्यन करण्याचं त्यांनी निर्णय घेण्यात आला होता. ते 24 जुलै 1991 LPG मॉडेलचा सेटअप केला गेला होता. तर हे सगळे पॉईंट्स अगदी महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट असे आहेत. आता येऊ 8व्या प्लॅनवरती. 1992 मध्ये 8 प्लॅनची सुरुवात वाजत गाजत करायचं ठरवलं. 1992 ते 1997. 1992 ते 1997 याच्यामध्ये 2 नेते होऊन गेले होते. एक म्हणजे नरसिंह राव जे की 96 पर्यंत होते आणि 96 ते 97 हे 1 वर्ष देवे गौडा होते. तर देवे गौडा आणि नरसिंह राव दोघेही साऊथ इंडियन, या दोन्ही साऊथ इंडियन लोकांचा
नेतृत्वामध्ये ही 8वी प्लॅन झाली होती. या 8व्या प्लॅनमध्ये आपण पूर्णपणे सूचकात्मक नियोजनाचा नियोजन स्वीकारलं होतं. काय स्वीकारलं होतं? पूर्णपणे सूचकात्मक नियोजन. आणि या सूचकात्मक नियोजनाच्या हिशोबानं जे आपण प्रतिमान ठरवलं होतं, ठीक आहे, हे होतं राव सिंग प्रतिमान. आणि याच प्रतिमानाला दुसरं पण नाव दिलं जातं LPG मॉडेल. काय दिलं जातं? तर LPG मॉडेल. राव आणि सिंग प्रतिमान त्याच्यामध्ये महत्त्वाचं होतं LPG मॉडेल. ठीक आहे. ह्याच्यावरती आपण सगळ्यात जास्त भर दिला होता मनुष्यबळ विकास म्हणजेच मानव विकास. 8व्या योजनेपासून आपण भर दिला होता मानव विकास. बरेचदा पोरं इथं कन्फ्यूज होतात की 8व्या प्लॅनमध्ये आपण भर कशावर दिला होता. पोरं म्हणतात LPG मॉडेलवर. नाही, भर होता मानव विकास. हे विसरायचं नाही, हे तर ट्रॅप होतं. भर कशावर होता? मानव विकास. ठीक आहे. 8व्या प्लॅनमध्ये लक्ष पण आपण 5.6चं टार्गेट केलं होतं की आपण 5.6ची वृद्धी दर पकडायची. 5.6ची वृद्धी दर, ठीक आहे, लक्ष साध्य केलं होतं. म्हणजे लक्ष 5.6%, पण साध्य किती केलं? साध्य भरपूर केलं, 6.7. म्हणजे आपण 1.1% आपण ॲडव्हान्समध्ये राहिलो. ठीक आहे. आता मनुष्य विकास करायचा आहे. मनुष्य विकास करण्यासाठी मग काय गरजेचं असतं? तर मनुष्य विकास करायचा असेल तर आपल्याला रोजगार देणं गरजेचं आहे. बघा, मानव विकास करायचा तर आपल्याला रोजगार देणं गरजेचं आहे, त्यांना जीवनावश्यक गोष्टी पुरवून देणं गरजेचं आहे, त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. लोकसंख्या कमी करण्याचा सुद्धा उद्देश त्यासमोर होतं. तसंच कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्राचा विकास करणं गरजेचं आहे. असे सगळे डेव्हलपमेंट, म्हणजे हे पॉईंट डोक्यात फिट करून ठेवा की प्रत्येक इथून पुढची प्रत्येक योजना कृषी आणि कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, दारिद्र्य निर्मूलन, लोकसंख्या कमी करणे आणि सर्व खेड्यांना स्वच्छ पाणी, स्वच्छ रस्ते, 12माही रस्ते, वीज, टेलिकम्युनिकेशन, ह्या भानगडी आता इथून ह्या 5चे पॉईंट आहेत ना, हे 5 पॉईंट इथून प्रत्येक योजनेचे आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक योजनेमध्ये हे सांगायची गरजच नाही पडणार आता. हे पॉईंट 5 लक्षात ठेवायचे. पायाभूत सुविधा, कृषी संलग्न व्यवसाय, सर्व म्हणजे काय लोकसंख्या नियंत्रण, दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी कमी करणे, दारिद्र्य निर्मूलन कमी करणे आणि सगळ्यांना सुखसुविधा देणे. बस हे 5 पॉईंट डोक्यात फिट करून ठेवा. इथून प्रत्येक योजनेनं हेच केलं, कारण की मनुष्य विकास ह्याच गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आता अर्थव्यवस्थेत वाढ करणे, रोजगारात वाढ करणे, बेरोजगारी कमी करणे असं भानगडच नव्हती ठेवली. मनुष्य विकास विषय संपला. मग या मनुष्य विकासात सगळं चाललंय. समजलं? आणि यालाच म्हणतात सूचकात्मक नियोजन. आदेश नव्हता दिला, म्हणजे सूचक सांगितलं, सुचवलं होतं की एवढं करा, तेवढं करा, हे या गोष्टी हँडल करा, त्या गोष्टी हँडल करा. या योजनेमध्ये आपला आयात निर्यात कसा चांगला होईल, आपल्याला व्यापारात फायदा कसा होईल ह्याच्यावरती सुद्धा भर देण्यात आला होता. कारण की ही योजना पहिले 4 वर्ष मनमोहन सिंग आणि राव म्हणजे आपले नरसिंहराव, मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांच्या आधिपत्याखाली होते. याच ठिकाणी व्यापारावरती सुद्धा भर द्यायला ठरवलं. आणि म्हणूनच सगळ्यात पहिले एकतर LPG मॉडेलमधला निर्गुंतवणूक आयोग, हा निर्गुंतवणूक आयोग ओके रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली 96ला आला. ऑगस्ट 1996 रामकृष्ण. ठीक आहे, रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतर रुपया व्यापार खात्यावरती खुला केला, म्हणजे रुपया व्यापार खात्यावर खुला केला. आता हे तुमचं व्हायचं आहे अजून, पण पॉईंट लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात येईल. मी तुम्हाला जर विचारलं रुपया व्यापार खात्यावर खुला केला, कशासाठी खुला करतात? एक्सचेंजसाठी. कशासाठी? एक्सचेंजसाठी व्यापार खात्यावर खुला केला. म्हणजे आपण वस्तूंचा व्यापार करत असताना रुपयाला एक्सचेंज करू शकत होतो. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची होती.
ठीक आहे. व्यापार खात्यावर हळूहळू म्हणजे चालू खात्यावर केला. तर चालू खात्यावरती पूर्णपणे कधी केला खुला रुपया? तर 1994ला केला. म्हणजे तात्पुरता जो खुला केला होता दृश्य खात्यावर 93ला दृश्य खात्यावर 93, फक्त दृश्य 93 लिहून द्या आणि दृश्य व अदृश्य जे खाते असतात व्यवहार असतात त्यांच्यावर 94ला एवढं लिहून ठेवा बस, बाकी काय विचारू नका, डोक्यात फिट करून ठेवा. ज्यावेळेस मी तुम्हाला आयात निर्यात शिकवेल त्यावेळेस तुम्हाला हे आठवेल. हे आयात निर्यातीची भानगडे, ते व्यापार खातं कोणतं आपल्याला बँकेतलेच खाते माहिती नसतात, आयात निर्यातीचे खाते आणखी जास्त किचकट असतात. तर ते आपण हळूहळू समजूया. आणि हे संग्राम बॅचवाल्यांना माहितीच असतील जे आता सध्या तुमच्यासोबत लाईव्ह आहे. ठीक आहे. तर 8 प्लॅन होतं. तर 8 प्लॅनच्या हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टी चालल्या दृश्य आणि अदृश्याच्या हिशोबाने. आता पुढचा जो घटक होता महत्त्वाचा तो म्हणजे पंचायत राज. 73 आणि 74 जी घटना दुरुस्ती होती ही 73 अँड 74 वी अमेंडमेंट ॲक्ट त्या काळात करण्यात आली. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये पंचायत राज आणि 74व्या घटना दुरुस्तीद्वारे कार्यप्रणाली 74व्या घटना दुरुस्तीद्वारे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ही 74 मध्ये होती. ठीक आहे. इथपर्यंत भाग लक्षात आला. मग याच्यामध्ये काही सिट्रा, ओके, पंतप्रधान रोजगार योजना, जसं पहिल्यामध्ये जवाहर रोजगार योजना होती, याच्यामध्ये पंतप्रधान रोजगार योजना ही एक योजना लिहून ठेवा. पंतप्रधान रोजगार योजना जी की 93 मध्ये लॉन्च करण्यात आली होती, 2 ऑक्टोबर 93. ठीक आहे. आश्वासित रोजगार योजना आणि पंतप्रधान आश्वासित रोजगार योजना, लक्षात घ्या, आश्वासित रोजगार योजना आणि पंतप्रधान रोजगार योजना ह्या दोन्ही रोजगार योजना, ह्या दोन्हीही रोजगार योजना 2 ऑक्टोबर 1993 आल्या होत्या. 2 ऑक्ट 1993. जसं मी 7th प्लॅनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला काय लावलं होतं, 7th प्लॅनमध्ये तुम्हाला जवाहर रोजगार योजना आणि नेहरू रोजगार योजना सेम आल्या होत्या. सेम 8व्या प्लॅनमध्ये आश्वासित रोजगार योजना आणि पंतप्रधान रोजगार योजना सेम आल्या होत्या. हे आता तुम्ही आता सध्याच्या पुरतं शॉर्टमध्ये लक्षात ठेवा. 2:30 वाजेपर्यंत हे पाठांतर करून ठेवा, कारण की मी आज यूट्यूबच्या लेक्चरच्या फेवरमध्ये नाही आहे, कारण की मला थोडंसं डिपार्टमेंटची टेस्ट पण बनवायची, तर मी जरा डिपार्टमेंटच्या टेस्टवरती काम करणार आहे. ठीक आहे. नाही तर ते डिपार्टमेंटची टेस्ट राहून जाईल. त्यात उद्या तुमचं रिझनिंगचं लेक्चर लाईव्ह करण्यासाठी मला यवतमाळला जायचं आहे, कारण की यवतमाळचे सर आहेत. यवतमाळच्या सरांच्या थ्रू तुमचं रिझनिंगचं लेक्चर मला लाईव्ह करायचं आहे अस्तित्व बॅचवाल्यांचं. ठीक आहे. तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तर त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने मला तिथं जरा थोडं फेरफटका मारून यावंच लागेल. ठीक आहे. कारण की त्याच्याशिवाय रिझनिंगचं लेक्चर तुमचं लाईव्ह होणार नाही. रिझनिंग लेक्चर होईल पण ते तुम्हाला रेकॉर्डेड भेटेल. आणि माझी इच्छा आहे की रिझनिंगचं लेक्चर तुमचे लाईव्ह झाले पाहिजे, कारण की एकदा का तुमचं रिझनिंग लाईव्ह झालं मग कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. ठीक आहे. हा एक पॉईंट आहे, लक्षात घ्यायचा आहे. चलो, तर 73 आणि 74th अमेंडमेंट ॲक्ट याच्यामध्ये हे बेसिक पॉईंट्स समजून घ्यायचे आहेत. चलो, झालं. 8व्या पंचवार्षिक योजनेमधले हे एवढेच पॉईंट डोक्यात फिट करून ठेवा. सर्वात जास्त खर्च ऑब्व्हियसली ऊर्जा क्षेत्रावर केला गेला. ऊर्जा क्षेत्र सर्वात जास्त खर्च कशावर केला, तर ऊर्जा क्षेत्रावर केला. चलो, आता 9th प्लॅन. 9th प्लॅन जो होता तो 9th प्लॅन परत एकदा ड्रॅमॅटिक पद्धतीने फसला होता. झालं असं होतं, 96 मध्ये काँग्रेसचं सरकार पडलं. 96-97
म्हणजे 8व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी देवेगौडा आले. देवेगौडांनी लक्षच घातलं नाही. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खूप जास्त लक्ष नाही घातलं. त्यांना तसंही ती योजना नको होती, परंतु त्यांनी ती योजना बंद नाही केली. ठीक आहे, त्यांनी ती योजना पुढे चालू ठेवली, कारण त्यांनाच त्यांचं गॅरंटी नव्हती त्यांचं सरकार टिकल का नाही टिकल. त्यामुळे 9th प्लॅनमध्ये 1997 1997 ते 2002 पर्यंत जवळपास या ठिकाणी ओके 2 पंतप्रधानांचा येणं जाणं चालू राहिलं. त्यात अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी 1-2 वेळा झटके मारले होते त्यांच्या सरकारनं पण. तर या ठिकाणी इंद्रकुमार गुजराल आणि अटल बिहारी वाजपेयी हे 2 अध्यक्ष या ठिकाणी झाले होते. इंद्रकुमार गुजराल आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी LPG मॉडेलला विरोध केला होता. आणि LPG मॉडेलला विरोध केल्यामुळं ह्याचा सगळ्यात मुख्य भर कशात झाला होता? कृषी व ऑब्विसली ग्रामीण विकास, सिंचन नाही, कोणतं? कृषी व ग्रामीण विकास. कृषी व ग्रामीण विकास इथपर्यंत लक्षात आलं. आता या योजनेची नावं काय आहेत? तर सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ. हे ऑलरेडी तुम्हाला लास्ट लेक्चरला मी लिहून दिलं होतं. याचा उद्देश काय होता की कृषी क्षेत्रात विकास करायचा आणि कृषी क्षेत्रात विकास करून रोजगार निर्मिती जास्त करायची. त्यांचं मेन काम काय होतं? कृषी क्षेत्राचा विकास केला, विकास करून रोजगार निर्मिती करायची. बस. कारण की कृषी क्षेत्राला 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये बाजूला ठेवलं होतं आणि मानव विकासाच्या मागे लागले होते. ठीक आहे. त्यानंतर ग्रामीण विकास जर करायचा आहे तर यासाठी सर्वसमावेशक म्हणजे समाजातील सर्व वर्गांना, मग त्यात SC ST OBC महिला हे सगळे जे लोक आले म्हणजे स्त्रिया, या सगळ्यांचा समावेश करायचा. मग यांचा सर्वसमावेशक विकास करायचा. आणि जर सर्वसमावेशक विकास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ग्रामीण विकास करावा लागेल. म्हणजे बघा, कृषीचा विकास करून रोजगार निर्मिती करायचा आणि सगळ्यांना एकत्र आणून त्यांचा विकास करून ग्रामीण विकास करायचा. कारण की ग्रामीण भागामध्ये काही ठराविक वर्ग, ओपन कॅटेगरीचाच वर्ग त्या काळात डेव्हलप होता, बाकीचा वर्ग मागं पडायचा. ऑलरेडी या दृष्टिकोनातनं पंचवार्षिक योजना पंचायत राज आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणलंच होतं, परंतु त्याचं अजून जास्त इम्प्लिमेंटेशन नीट होत नव्हतं. आणि या दृष्टिकोनातनंच म्हणजे हे इम्प्लिमेंटेशन प्रॉपर व्हावं या दृष्टिकोनातनंच आपण कृषी आणि ग्रामीण विकास यांच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरवलं. तर हे जे पॉईंट्स आहेत ना, हे पॉईंट्स जरा डोक्यात फिट करून ठेवा. मी हे यासाठी सांगतोय कारण की तुम्हाला कसंही करून या सगळ्या पॉईंट्सकडे नीट लक्ष द्यायचं. म्हणजे असं समजा की तुम्हाला हे जे काही पॉईंट्स आहेत या पॉईंट्सच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रॉपर फोकस ठेवून चालायचं आहे की नाही, आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीनुसार काम करावं लागेल म्हणून. समजलं? महत्त्वाचा भाग आहे हा तुमच्या डोक्यात फिट बसला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला हे व्यवस्थित सांगत आहे. आय होप सो लक्षात येत असेल. आणि त्यानंतर त्यांचं मेन टार्गेट होतं या सगळ्या गोष्टींसाठी शाश्वत विकास. हा पण पॉईंट लिहून ठेवा. बघा, 8व्या प्लॅनिंगमध्ये काय होतं? 8व्या प्लॅनिंगमध्ये होतं मानव विकास. 9व्या प्लॅनमध्ये काय होतं? भर शाश्वत विकास. हे कीवर्ड्स जर तुम्हाला समजले ना, मग जिंकायला आला, मग लाईफ जिंकायला आहे तुमची. मग तुम्हाला पॉईंट लक्षात येऊन जाईल की हां, सरांनी सांगितलं होतं, तुम्ही सेल्फ वाचलं नो इश्यू, तुम्ही हुशार व्हाल. पण मी ज्यावेळेस समजून सांगतो ह्या सगळ्या गोष्टी तर तुमच्या डोक्यात ते कोरून राहतं. म्हणून शिकवणं गरजेचं असतं. म्हणून जगामध्ये शिक्षक आणि
म्हणून जगामध्ये काय शिक्षक तयार केलेला आहे, नाही तर विद्यार्थी स्वतःच तयार झाले असते ना. थोडंसं समजून घ्यायला आहे. ठीक आहे, चलो. आता इंदुकमल गुजराल होते 9th प्लॅनमध्ये. यांनी काय केलं, यांनी एक लक्ष ठरवलं होतं. त्यांचं लक्ष थोडंसं भरकटलं होतं. लक्ष त्यांनी ठेवलं होतं 6.5. त्यांना वाटलं होतं की आपण 6.5 वरती करू, परंतु साध्य कमी झालं. साध्य कमी यासाठी झालं कारण की ऑब्व्हियसली प्रॉब्लेम झाला होता 5.5नं. मला सांगा, या सगळ्या गोष्टीतून आपल्या देशाचं विकास नाहीच होणार ना. आणि ऑलरेडी आपल्याकडे उद्योगधंदे, निर्गुंतवणुकीकरण, आपण सरकारी उद्योगांचा हस्तक्षेप कमी करणे, या सगळ्या गोष्टी करून देशाचा विकास वाढवायचाच प्रयत्न करत होतो. देशात पैसा थांबवायचा प्रयत्न करत होतो. परंतु ह्या योजनेत काय केलं, ह्या योजनेत परत सगळा खर्च आपण कृषी आणि ग्रामीण विकासाकडे नेला, ज्याच्यातनं आउटपुट खूप कमी आला. ह्याच्यात सुद्धा खूप काही योजना सुरू करण्यात आल्या होत्या. अंत्योदय योजना, ठीक आहे, त्यानंतर संपूर्ण स्वच्छता अभियान, स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना. म्हणजे बघा याच्यामध्ये जी आली होती, ओके, हा जो काळ होता, हा काळ होता 50 वर्ष पूर्ण झाल्याचा. मग आता या ठिकाणी 2 रोजगार योजना महत्त्वाच्या आहेत. मी रोजगार योजना का करतोय, कारण की तुम्हाला पुढे जाऊन मला दारिद्र्य तुम्हाला शिकवलंच आहे. या रोजगार योजनेवरतीच जास्त क्वेश्चन टार्गेट होतात. तर स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, बघा स्वर्ण जयंती, तर स्वर्ण जयंतीच्या 2, एक म्हणजे शहरी रोजगार आणि एक म्हणजे ग्रामीण रोजगार. इथं सुद्धा 2 रोजगार योजना आल्या. शहरी रोजगार योजना 1 डिसेंबर 97ला, ठीक आहे, ही 1 डिसेंबर 1997ला आली. आणि ग्रामीण रोजगार योजना जी होती, ही ग्रामीण रोजगार योजना, ही ग्रामीण रोजगार किंवा ग्राम स्वरोजगार योजना, ही ग्रामीण स्वरोजगार होती. शहरी रोजगार योजना होती, तर ही ग्रामीण स्वरोजगार होती. स्वरोजगार म्हणजे स्वतःचा रोजगार सुरू करा. जसं मी माझा स्वतःचा रोजगार सुरू केला ॲप सुरू करून, आहे की नाही, अगदी तसं. काही लोक मग भाजीपाल्याचं दुकान टाकणार, काही लोक त्याचं एखादं दुकान टाकणार. ही 99ला आली, एकत्र नव्हती आली. इथं 2-2 केली. फक्त दोघांमध्ये फरक आहे की शहरी रोजगार योजना आणि ग्रामीण स्वरोजगार योजना. आता समजा काही लोकांना दुकान टाकायचं आहे, काही लोकांना केकचं दुकान टाकायचं आहे, काही लोकांना ड्रेसचं दुकान टाकायचं आहे, काही लोकांना चपलांचं दुकान टाकायचं आहे, काही लोकांना असतात, काही डोक्यात प्लॅन असतात भारी भारी, ठीक आहे. तर हे जे दुकानं आहेत, हे काय झाले, एक प्रकारचे स्वयंरोजगार. आणि लक्षात घ्या, जे स्वयंरोजगारीत लोक आहेत ते बेरोजगार नसतात. म्हणजे मी एका ठिकाणी एक पाटी बघितली होती, सुशिक्षित म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांची काय एक वडापावची गाडी बघितली होती पुण्यात मी, ठीक आहे, वडापावची गाडी. वडापाव काही खास नव्हता, म्हणजे जसे ते बेरोजगार बेचव होते तसे वडापाव सुद्धा बेचवच होता. आणि मी त्याच्या वेळेसच अंदाज लावला की हे त्यामुळेच बेरोजगार आहेत, कारण की नावाला आयडिया होती, ओके, नावाला एक आयडिया होती, परंतु वडापाव तर बेचवच होता, काय विशेष काय खास नव्हतं त्यात. म्हणजे बाकीचे लोक बनवत होते तेच, फक्त काय नाव दिलं होतं ओके, सुशिक्षित बेरोजगारांचा किंवा बेरोजगारांची वडापावची गाडी. आता मुद्दा असा इथं झाला की ह्या लोकांना कन्सेप्टच माहिती नाही की हे सुशिक्षित बेरोजगार नाही राहिले. आता पहिली गोष्ट, सुशिक्षित बेरोजगार म्हणजे काय असतं माहिती आहे का? सुशिक्षित बेरोजगार म्हणजे तुम्ही खूप मोठं शिक्षण घेतलं, ठीक आहे, तुम्ही खूप मोठं शिक्षण घेतलं आणि तुम्ही जॉब करण्याचा प्रयत्न करत होते, जॉब शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्हाला जॉबच नाही भेटला. मग काय, तर तुम्ही घरातच बसले. घरात बसणाऱ्या लोकांना सुशिक्षित बेरोजगार म्हणतात. हे घरात बसले होते का? यांनी ऑलरेडी एक गाडी सुरू केली होती, ठीक आहे, आणि गाडी सुरू करून काय केलं होतं, तर एक रोजगार आणायचा, एक रोजगार तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला होता. तर हे जे पॉईंट्स आहेत ना, हे पॉईंट्स डोक्यात ठेवा. असे पण असतात काही महाभाग. असो, तर शाश्वत विकासाचा जो भाग आहे, हा शाश्वत विकासाचा भाग आपण स्टार्ट केला होता. काही योजना पण आल्या होत्या. मग आता हे सडक योजना, ग्रामोद्योग योजना, सर्व शिक्षा अभियान, वाल्मिकी आंबेडकर योजना, हे सांगून सध्या काहीच फायदा नाही, कारण की ह्याचं सांगून तरी काय तुम्हाला करणार आहे. मी 2:30 वाजता आपण घेऊ ना ते सगळ्या गोष्टी. याच दरम्यान काही गोष्टी पण घडल्या होत्या. म्हणजे हे 9th प्लॅन खतरनाक पण होते एका बाबतीत, कारण की या काळामध्ये कारगिल वॉर झालं होतं.
या काळामध्ये कारगिल वॉर झालं होतं, ऑपरेशन विजय. मे ते जुलै, मे 99 ते जुलै 99, मे ते जुलै 1999. ठीक आहे. भारताने दुसरी अणुचाचणी पण घेतली होती. भारताने सेकंड अणुचाचणी सुद्धा केली होती 1998ला. ठीक आहे. त्यानंतर सेजच्या स्थापनेची घोषणा पण केली होती 2001ला. आपण सेजच्या स्थापनेची सुद्धा काय केली होती तर घोषणा केली होती. येस, काय केली होती सेज. त्यानंतर छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड यांची निर्मिती 1/9/15ला झाली होती. छत्तीसगड 1, उत्तराखंड 9 आणि झारखंड 15. एकदम शांतपणे हे डिवायडेशन झालं होतं तेच. ठीक आहे. तसंच नवरत्न मिनरत्नाची सुरुवात पण झाली होती. नवरत्न आणि मिनिरत्न, नवरत्नची सुरुवात 97 पासूनच झाली होती. मिनिरत्नाची सुरुवात ठीक आहे. नवरत्न मिनिरत्न देण्याची सुरुवात या ठिकाणी पासून झाली होती. 2010 पासून काय सुरू झालं मग नवरत्न मिनिरत्न. त्याच्यानंतर काय करण्यात आलं, पुढचं रत्न कोणतं होतं म्हणजे 2010ला स्टार्ट झालं. महारत्न. चलो, ह्याच्यामध्ये उद्योग क्षेत्रावरती भर दिला गेला. बघा किती कृषी बघा, मुख्य भर कृषी दिला, ग्रामीण विकासावर दिला, पण खर्च मात्र लेखाचा कुठे झाला, खर्च केला मात्र उद्योगावर सगळ्यात जास्त. कारण की उद्योगाला खर्च लागणारच होता. तुम्ही किती कृषी ओरडा, किती ग्रामीण विकास ओरडा, शेवटी तुम्हाला उद्योग खेचणारच. उद्योगाला खर्च जवळपास 27% द्यावा लागला. ठीक आहे, 27%. आणि ऊर्जा साधनांवरती जवळपास 25%चा खर्च करावा लागला. म्हणजे 50 ते 52% खर्च फक्त या दोन क्षेत्रांवरती झाला, उद्योग आणि ऊर्जा. आणि या दोघांचा फायदा कृषी आणि ग्रामीण विकासाला व्हावा, हा एक यामागचा उद्देश त्यांनी सेट करून ठेवला होता. तर ही झाली होती 9th प्लॅन. 9th प्लॅन नंतर आला 10th प्लॅन. 10th प्लॅनच तुमच्या सिलेबसपर्यंत आहे ॲक्च्युअलमध्ये. कारण की 11th प्लॅनचा फंडा असा आहे की 11th प्लॅनचा डाटा पब्लिश झालाच नाही. या नरेंद्र मोदी यांनी डाटा पब्लिश जास्त होऊ दिलाच नाही. ठीक आहे, खूप जास्त एस्टिमेट डाटा खूप कमी आहे त्याचा. ओके, त्याच्यामुळे तुमच्या मेन्सला सुद्धा काय केलेलं आहे, मेन्सला सुद्धा तुम्हाला 9th प्लॅनपर्यंतचाच भाग जास्तीत जास्त 10th प्लॅनपर्यंतचाच भाग दिलेला आहे. तर आता येऊया 10th प्लॅनमध्ये. जो 10th प्लॅन खूप इम्पॉर्टंट होता. कशाच्या दृष्टिकोनातनं, तर ह्याच्यात 2 सरकार आले. सगळ्यात पहिले तर याच्यात 2 सरकार आले. एक होतं वाजपेयी सरकार होतं, ज्याला NDA सरकार म्हणतात. आणि त्यानंतर आले डॉक्टर सिंग, ह्यांचं UPA सरकार होतं. विशेष म्हणजे वाजपेयी सरकारचा प्लॅन होता हा. वाजपेयी सरकारनं हा प्लॅनचा पूर्ण आराखडा तयार करून ठेवला होता. आणि त्या आराखड्याला सिंग यांनी डावललं नव्हतं, तर तोच आराखडा कंटिन्यू करू म्हणून 2002 ते 2007 असा एक प्लॅन तयार करायचं ठरलं. विशेष म्हणजे सिंग हे बदलू शकत होते, परंतु सिंग यांनी ही बदलू दिलं नव्हतं. कारण की एखादी योजना सुरू करून 2 वर्षात संपवायची, परत 2 वर्षानंतर सुरू करायची, परत सुरू करायची, ह्याच्यात कुटाणा होईल, ह्याच्यात आपल्या देशाचं नुकसान होईल. तसंही देशाची अर्थव्यवस्था काही खराब म्हणजे चांगली नाही आहे. आपण एक काम करू, ह्याच प्लॅनना कंटिन्यू करू म्हणून वाजपेयी सरकारनं 2002 ते 2004 पर्यंत वाजपेयी सरकार होतं. या योजनेमध्ये सगळ्यात जास्त भर दिला होता शिक्षण. भर होता शिक्षणावर. कारण की त्या काळात मिलेनियम डेव्हलपमेंट गोल ही तरतूद आपल्या देशापर्यंत पोहोचली होती आणि शिक्षण योजना म्हणून हिला ओळखलं जातं. हिचं नावच पडलं होतं लोकांची योजना किंवा शिक्षण योजना.
हिचं नावच काय पडलं होतं, एक लोकांची योजना आणि शिक्षण योजना. ही जी योजना होती, लोकांची योजना, शिक्षण योजना, या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालचे जे प्रमाण होतं, ठीक आहे, ते एकदम कमी करायचं असं टार्गेट ठेवलं होतं. सगळ्यात पहिले BPL फॅमिलीला बघा, लोकांची योजना यासाठी, कारण की लोकांचं जे दारिद्र्य, बेरोजगारीच्या समस्या आहेत, त्यातलं दारिद्र्याचं म्हणजे BPL लोकांचं प्रमाण, BPL लोक, आणि या BPL लोकांचं जे प्रमाण आहे, ठीक आहे, हे 2007 पर्यंत 21% करणं, 2007 पर्यंत 21% करणं, आणि 2012 पर्यंत 11% करणं, हे आपण टार्गेट ठरवलं. ठीक आहे. तसंच दशवार्षिक वाढ जी होती लोकसंख्येची ती अफाट होती. 10 वर्षात लोकसंख्या आपली खूप वाढायची, भयानक वाढायची. म्हणजे अगदी 18-18, 19-19, 20-20 करोड आपली लोकसंख्या दनादन वाढायची. 10 वर्षात 20 करोड लोक. विचार करा, म्हणजे आपण एका वर्षात ऑन एन ॲव्हरेज एक ऑस्ट्रेलिया खंड तयार करायचो. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये लोकांच्या योजनेमध्ये काय झालं तर BPL लोकसंख्या वृद्धी, त्यानंतर प्रदूषण कमी करणे, बालमृत्यू दर कमी करणे, भारतात पिण्याचं पाणी, म्हणजे बघा ते मी 5 मगाशी जे साईन सांगितले होते ना, ते 5 साईन इथं लक्षात ठेवायचे. पिण्याचं पाणी, राहणीमान, वीज, इलेक्ट्रिसिटी, टेलिकम्युनिकेशन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्येवरती नियंत्रण. या सगळ्या गोष्टी सेटअप करायचा ठरवलं होतं. म्हणून साक्षरतेचं प्रमाण सुद्धा वाढवायचं ठरवलं होतं. लोकांच्या योजनेमध्ये काय होतं तर साक्षरता. याच्यामध्ये साक्षरता सुद्धा 2007 पर्यंत ही 75% करायची होती. जे तुम्ही लक्षात ठेवू शकता ते इझिली लक्षात ठेवा. आणि हे 2012 पर्यंत ते 85% करायची. ठीक आहे. किती? 85 नाही, सॉरी, 80%. 2012 पर्यंत 80% करायचे. लोकांच्या योजनेमध्ये हे लोकांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं होतं. तसंच 2012 पर्यंत पिण्याचं पाणी सर्व खेड्यांना, पिण्याचे पाणी सर्व खेड्यांना प्रोव्हाइड करणे हा यामागचा उद्देश होता. म्हणजे आता बघा, नद्या प्रदूषण मुक्त करायच्या, पिण्याचं पाणी सर्वांपर्यंत पोहोचवतं, हे लक्ष होते त्याचे. ओके, हे लक्ष निर्धारित केलं होतं. आणि या लक्ष निर्धारित करण्यासाठी जो विकास गरजेचा होता, जो विकास साध्य करायचा होता, तो होता 7.9चा लक्ष. जे लक्ष ठरवलं होतं विकासाचं ते 7.9चं होतं. कितीचं होतं? 7.9चं. आणि जे साध्य झालं शेवटी ते झालं 7.7. 0.2ने ही योजना अपयशी ठरली होती. 0.2. ठीक आहे. 0.2नी ही योजना काय ठरली होती तर अपयशी ठरली होती. जे की सगळ्यात डेंजर पॉईंट होता. सगळ्यात म्हणजे सगळ्यात खतरनाक. आणि म्हणून 10th प्लॅन खूप मॅटर करतो. आता ह्या 10 प्लॅनमध्ये 3 योजना खूप इम्पॉर्टंट होत्या. त्यातली सगळ्यात पहिली होती भारत निर्माण योजना. यात भारत निर्माण योजना खूप मोठी होती, जी 2005ला आली होती. खूप क्वेश्चन आले त्याच्यावरती. त्यानंतर भारत निर्माण नंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान त्याच काळात आली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे पण 2005ला आलं. हे महत्त्वाचे अभियान. आता तुम्हाला फक्त अभियान आणि अभियानाची तुम्ही वर्ष देऊन अर्थ नाही आहे. हे आपण योजना नंतर सायंकाळी आपण समजून घेऊया, म्हणजे दुपारी समजून घेऊया. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वाधिक जो खर्च केला गेला लोकांची योजना किंवा शिक्षण योजनेवरती असल्यामुळं जो खर्च झाला हा सगळ्यात मोठा खर्च हा कशावर झाला तर सामाजिक सेवा देण्यात झाला.
जी सामाजिक सेवा आहे, या सामाजिक सेवेत सर्वात मोठा खर्च झाला, सर्वात मोठा. आणि या सर्वात मोठ्या खर्चामुळे राष्ट्रीय सामाजिक खर्च खूप मोठा झाला. त्यानंतर ऊर्जा क्षेत्रावर झाला, तो जवळपास 32%चा होता बरं का रे. सामाजिक सेवेचा जो खर्च होता तो जवळपास 32%चा होता. आणि देन मग ऊर्जा खर्च, ऊर्जा एक साधारणतः 22% होता. ओके, नंतर 22%वरती तो झाला होता. तर हे झाली तुमची 10th प्लॅन. 10th प्लॅनच्या सगळ्या योजना नंतर. म्हणजे आपल्याला समजून चला की 2:30 वाजता तुमचं जे लेक्चर होईल त्या 2:30 वाजताच्या लेक्चरमध्ये फर्स्ट प्रायोरिटी तुमची हीच आहे की तुम्हाला ज्या योजना तयार करायच्यात किंवा ज्या योजना पाहायच्यात या सगळ्या योजना प्लॅन रिलेटेड आहेत. तुमच्या कशाच्या रिलेटेड? तर प्लॅनिंगच्या रिलेटेड आहेत सर्वच्या सर्व योजना. हे पॉईंट्स विसरायचे नाहीत. ऑल प्लॅनिंग. चलो पुढचा 10th प्लॅन झालं. मग आता 11th प्लॅन. जो 11th प्लॅन होता या 11th प्लॅनमध्ये जो 11th प्लॅन होता या 11th प्लॅनमध्ये आपल्या देशात 2007 ते 2012 काँग्रेस सरकार होतं, म्हणजेच UPA सरकार होतं. मनमोहन सिंग ह्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, मनमोहन सिंग. त्यानंतर मॉन्टेक सिंग अहलुवालिया वगैरे उपाध्यक्ष वगैरे होते. यांनी एक टार्गेट ठरवलं होतं, वेगवान आणि सर्वसमावेशक विकास. वेगवान अँड सर्वसमावेशक विकास. काय? ठीक आहे. आणि याच्यासाठी जी उद्दिष्ट आहेत ती 6 गटात डिवाइड केली होती. याची जी उद्दिष्ट आहेत, लक्ष्य किंवा उद्दिष्ट 6 गटात. मग दारिद्र्य, बेरोजगारी. ठीक आहे, दारिद्र्य, बेरोजगारी. त्यानंतर नवीन रोजगाराची निर्मिती. आता बघा फॉर एक्झाम्पल दारिद्र्याचं जे प्रमाण आहे हे दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे. 10% कमी करणे. बेरोजगारी जी आहे हे बेरोजगारीचं प्रमाण 5% पेक्षा कमी करणे. 5% पेक्षा कमी. म्हणजे हे असे काही लक्ष्य आपण साध्य करायचं ठरवलं. आणि हे शॉर्ट आणि लॉंग अशा दोन्ही स्वरूपात लक्ष होते. बालमृत्यूचे प्रमाण 28 पर्यंत करणे. ठीक आहे, बालमृत्यूचे प्रमाण किती? 28 पर्यंत करणे. जन्मदर 2.1 पर्यंत करणे. असे वेगवेगळे पण बालमृत्यू 28, जन्म दर 2.1% करणे. अशा स्वरूपात हे सेट करणं गरजेचं आपण करणं. 1% नाही, हा टक्के काढून टाका. 2.1%. सगळ्यांना 2007 पर्यंत टेलिफोनची, सगळ्या खेड्यांपर्यंत टेलिफोन पोहोचवणे, सगळ्यांना स्वच्छ पेयजल, त्याच गोष्टी अगेन. ठीक आहे, अगेन ह्या गोष्टी. तर जवळपास एक 6 कॅटेगरी तयार केल्या होत्या. आणि ह्या 6 कॅटेगरीमध्ये वन, ऊर्जा, टेलिफोन, कम्युनिकेशन, दारिद्र्य रेषा, ठीक आहे, महिलांचे इश्यूज, या सगळ्यांमध्ये डील केली होती 11th प्लॅन. 11th प्लॅन कसा खूप चांगला होता. आपण लक्ष पण ठेवलं ते जवळपास 9%. 9%चं आपण लक्ष ठेवलं होतं. ठीक आहे, किती? 9%. परंतु साध्य झालं किती? साध्य झालं 7.9. ठीक आहे, 9%चं लक्ष ठेवलं होतं, साध्य झालं 7.9. आणि सगळ्यात जास्त जो खर्च झाला तो ग्रामीण विकासावर झाला. इथपर्यंत एवढाच डाटा फक्त याचा अवेलेबल आहे. काय मिळालं, काय केलं, काय नवीन आलं? नथिंग. 11th प्लॅन म्हणूनच थोडासा कमी आहे. मग काही पुस्तकांमध्ये 11th प्लॅनचा सगळा स्वरूप मांडायचा प्रयत्न केला आहे, पण जे स्वरूप मांडलंय ना ते सगळं 11th प्लॅनचं लक्ष आहे. त्यामुळे तुमच्याकडे जी बुक्स आहेत या बुक्सच्या हिशोबानं, ठीक आहे, तुम्हाला एवढंच लक्षात येईल की हे सगळंच्या सगळं काय आहे. तर एक प्रकारे 11th प्लॅन फक्त एवढाच आहे, नथिंग. ना कुठली योजना आहे, ना कुठल्या काही महत्त्वाच्या भानगड्या आणल्या गेल्या, काहीच नाही. ज्या योजना होत्या 10th प्लॅनमधल्या त्या योजना सुपरब होत्या. 11th मध्ये काहीच नाही. म्हणजे 2.5च्या लेक्चरमध्ये तुम्हाला या 11th मध्ये काही विशेष काय भेटणार पण नाही.
आणि जरी भेटलं तरी ते तुम्हाला 10व्या योजनेचंच फक्त काय भेटेल, एक्स्ट्रा गोष्टी समजून घेतील. आता फॉर एक्झाम्पल आपण 11th प्लॅनच्या अँगलने येऊ. ठीक आहे, 11th प्लॅनच्या आपण अँगलने येऊ. तर 11th प्लॅनच्या अँगलने आपण जर बघितलं तर आता रोजगाराचा भाग समजूनच घेऊ, म्हणजे 2.5 वाजताचा आपला वेळ वाचेल, आहे की नाही. तर 11th प्लॅनमध्ये सगळ्यात पहिले तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना. आता बघा योजनेचं नाव काय, रोजगार निर्मिती आहे. ठीक आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे. ठीक आहे, याचा उद्देश हाच होता की छोटे छोटे उद्योग सुरू करायचे, रोजगार द्यायचा नाही, रोजगार देत नाही बसायचं, छोटे उद्योग सुरू करायला प्रोत्साहन द्यायचं. ठीक आहे, हा 15 ऑगस्ट 2008ला आला होता. मी लेफ्ट रटला होता ह्याला, मला आजही आठवतं UPSC मध्ये, त्याच काळात UPSC करत होतो मी. 15 ऑगस्ट 2008ला हे रोजगार आम्ही निर्मिती करू. ठीक आहे, आम्ही कमीत कमी 10 लाख नवीन रोजगार तयार करू. चला ठीक आहे, 10 लाख तरी बरे म्हणले होते. म्हणजे याच्यासाठी सूक्ष्म उपक्रम सुरू करायचे होते. ठीक आहे, आलं लक्षात, सूक्ष्म उपक्रम सुरू करायचे होते. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल. तर हा जो कार्यक्रम होता तो 2009ला आला. याच्यामध्ये काय होतं, तर शाश्वत विकास करायचा, घरापर्यंत शुद्ध पाणी पोचवायचं, म्हणजे कोणीही 2012 पर्यंत बिना म्हणजे शुद्ध पाण्याचं राहिलं नाही पाहिजे. तेच टार्गेट काय होतं 2012. तर 2012 पर्यंत सर्वांना, भारतामध्ये सर्वांना शुद्ध पेयजल पुरवायचं. मग शुद्ध पेयजल पुरवण्यासाठी मग ही कार्यक्रम. त्यानंतर ठीक आहे 2009 मध्ये, ओके 2009 मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपली जे MG नरेगा होती, ही MG नरेगा सेटअप केली गेली होती, महात्मा गांधी रोजगार हमी योजना. मग त्याचं नाव दिलं होतं. त्यानंतर आणखी एक योजना सुरू केली होती, ओके HSRT, हुनर से रोजगार तक. ओके, कोणती केली होती, हुनर से रोजगार तक. असल्या विचित्र विचित्र योजना केल्या होत्या की कदाचित तुम्ही त्यांची नावं पण ऐकली नसतील. ठीक आहे, त्यानंतर स्वाभिमान योजना, वित्तीय सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे, म्हणजे डिजिटल सर्व्हिसेस. श्रीरंगराजन यांच्या समितीच्या शिफारशीनुसार ही योजना सुरू झाली होती 2011 मध्ये. डिजिटलायझेशन करणं हा त्यामागचा उद्देश होता. त्या काळात नुकतंच डिजिटलायझेशन किंवा इंटरनेट सुविधा ह्या सुरू केल्या गेल्या होत्या. ठीक आहे, आणि ऑब्वियसली झोपडपट्ट्यांसाठी, म्हणजे झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन व्हावं, झोपडपट्ट्या नष्ट व्हाव्या आणि झोपडपट्टींच्या जागी चांगली चांगली घरं उभं राहावी, यासाठी राजीव आवास योजना, राजीव आवास योजना. इंदिरा आवास योजना ही ग्रामीण भागासाठी होती, राजीव आवास योजना ही शहरी भागासाठी होती. आणि झोपडपट्टी निर्मूलन होतं. झोपडपट्टीचं निर्मूलन होतं. हा या मागचा एक महत्त्वाचा उद्देश इथे होता, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पॉइंट लक्षात आले. पॉइंट लक्षात आले. राजीव आवास योजना कुठे आहे, शहरी झोपडपट्टी निर्मूलन वगैरे योजना क्लिअर आहे. चलो, त्यानंतर 12वी योजना, जी की 12वी योजना तुम्हालाही माहिती आहे की विशेष असं काही खास नव्हतं. ठीक आहे, 12वी योजनामध्ये 2012 ते 2017 पर्यंत ही योजना सेट केली गेली होती. 2012 ते 2017 या काळामध्ये एक इलेक्शन आलं 2014चं, आणि त्या इलेक्शनमध्ये सगळा काही भाग बघडला.
ह्याच्यामध्ये मनमोहन सिंग अध्यक्ष होते. ठीक आहे, काय होते तर मनमोहन सिंग चे अध्यक्ष होते. नेक्स्ट 12th प्लॅन. मनमोहन सिंग यांचा विचार ठेवून 2012 ते 2014 पर्यंतच ही ॲक्च्युअलमध्ये योजना आली. कार्यकाळ होता 2012 ते 2017, परंतु झाली किती 14 पर्यंतच झाली आणि नंतर ही योजना थांबवली. ह्याच्यामध्ये गतिशील, अधिक समावेशक व शाश्वत विकास करायचा होता. याचा शीर्षकच छान होतं, गतिशील. ठीक आहे, जी गती आहे ही गतिशील बनवायची. तर गतिशील, अधिक, अधिक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. गतिशील, अधिक समावेशक व शाश्वत विकास. शाश्वत विकास म्हणजे फास्टर, मोर इन्क्लुसिव्ह, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जवळपास 25 निर्देशक 7 भागात डिवाइड केले होते आणि 7 भाग खूप मोठे होते. ह्याच्यावर एक ग्रंथ तयार होईल एवढा मोठा भाग होते. ठीक आहे, 7 भागांमध्ये हे निर्देशक विभागले गेले होते आणि 7 भाग हे कशाचे होते, 25 निर्देशकांचे. तुम्हाला 2025च्या राज्यसेवेला ह्याचा उपयोग पडेल, कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला खरंच ग्रोथ खूप जबरदस्त दिसते. आणि त्याच्यानंतर 7 भागानंतर 6 गट टार्गेट केले होते. 6 गट होते, 6 गट होते. जसं इकडे सुद्धा 6 गटांमध्ये टार्गेट केलं गेलं होतं 11व्या योजनेमध्ये, तसं हे सुद्धा 6 गटात. 11व्या योजनेचीच ही ब्लूप्रिंट होती. म्हणजे दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण हे सगळे भाग होते. ठीक आहे, पर्यावरण, दारिद्र्य, बेरोजगारी, तेच अगेन पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, दारिद्र्य, बेरोजगारी, पर्यावरण आणि देशाचा विकास, म्हणजेच ऑब्व्हियसली कृषी टार्गेट. ठीक आहे, कृषीचं टार्गेट. ह्याचं जे वृद्धी दर होतं ते 8.2 लक्ष ठरलं होतं. 8.2चं होतं, परंतु हे साध्यच नाही झालं ना, योजनाच फेल झाली. योजना फेल झाल्यानंतर होणारच काय होतं, फत्र्या काय होणार होतं. त्याच्यामुळे ही योजना पूर्णपणे फेल होती. परंतु ह्या योजनेच्या काळामध्ये, ओके, या योजनेच्या काळामध्ये आपल्या देशात काही डेव्हलपमेंट केली गेली होती. जसं थेट, ओके, जसं काय केली होती तर थेट लाभ हस्तांतरण योजना. म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवरती पैसा जमा होईल. हे 2013 मध्ये आलं होतं. त्यावेळेस बघा डिजिटल आपण व्हायला लागलो होतो. आपले आधार कार्ड वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या आणि आपण डिजिटल व्हायला सुरुवात केली होती. तर थेट लाभ हस्तांतरण योजना, लाभार्थ्यांची बरोबर निवड करायची, खोटे लाभार्थी ओळखायचे, फ्रॉड नाही झाला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ओके पहल, म्हणजे सुरुवातीला तर थेट हस्तांतरण योजना झाली होती जानेवारीमध्ये, पण जानेवारीनंतर ह्याला डेव्हलप करून पहल करण्यात आली. पहल योजना सुरू केली. ही जी पहल योजना होती ही प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ, ओके, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ LPG सबसिडी. पहल योजना ही LPG सबसिडीसाठी होती. गॅस कशासाठी होती तर LPGची सबसिडीसाठी. पॉइंट टू बी नोटेड, LPG सबसिडीच्या दृष्टिकोनातून ही पहल योजना स्टार्ट केली गेली होती. ध्यान में आया. ठीक आहे, त्यानंतर दीनदयाल अंत्योदय योजना, तसंच त्याची सुरुवात झाली ती, ओके, दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. पण ह्या ज्या मिशन्स होत्या, ह्या मिशन्स तुम्हाला पहिले बेसिक समजून सांगावं लागेल. ओके, NULM नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन 2013ला आणली गेली होती. ठीक आहे, त्यानंतर संसद आदर्श ग्राम योजना
ही सुद्धा 2014ला आणली गेली होती. त्यानंतर स्टार्टअप मिशन हे तर नंतर सगळं बदललं. मग 2015 पासून मग मोदीजी जिंदाबाद, विशेष असं काही आलं नव्हतं. ठीक आहे. मग आता पंचवार्षिक योजनामध्ये म्हणजे 2000 आपण नेक्स्ट लेक्चरला प्रयत्न हा करू की मोदींनी कुठलं आणलं आणि आधीचं काय होतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा एक आपण बेसिक समजून घेऊया. तर हे 12 प्लॅनचा भाग होता, हा 12 प्लॅनचा भाग समजून घ्या. ठीक आहे. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आय होप सो अडीचच्या लेक्चरला तुम्हाला हे आणखी जास्त बेसिक समजून येईल. ठीक आहे, चलो.